भोंदूबाबा खरात विरोधात 8वा गुन्हा दाखल। नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पोलिसात कारवाई। 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत आर्थिक लूट केल्याचाही आरोप। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये पोलीस तपासाला नवं वळण। बडे आयुर्वेदिक औषधं आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार। खरातनं या दुकानातून हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय। नाशिक रोड परिसरातील एक सराफ व्यापारीही पोलिसांच्या रडारवर। संबंधित सराफ व्यापाऱ्याकडून भोंदू खरात बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती। आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता। खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासुदानींनी सांगितला नकली सापाचा किस्सा। खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा। हातातले तांदूळ पडू देऊ नका असं म्हणत नकली सापाला पुण्यामध्ये आणायचा। भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर। सिन्नरच्या वावी येथील वैजेश्वर मंदिर पाडण्याचा खरातनं घाट घातल्याचं उघडकीस। मंदिराची शक्ती संपल्याचा खरातचा दावा होता, मात्र गावकऱ्यांचा वैजेश्वर मंदिर पाडण्यास नकार। भोंदूबाबा खरातला नाशिक जिल्हा प्रशासनानेच बंदुकीचा परवाना दिल्याचं उघडकीस। चौकशी दरम्यान खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुस जप्त। 21 पैकी 5 काडतुस कशासाठी वापरली याचा तपास सुरू। जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर खरातला शस्त्र परवाना। अशोक खरातची राज्यातील मालमत्तेची होणार चौकशी। नोंदणी महानिरीक्षकांकडून एसआयटीने माहिती मागवली। कुटुंबातील 5 सदस्यांच्या नावे कुठे कुठे मालमत्ता आहे याची चौकशी केली जाणार। बाळू तुपेची हत्या परिसरातील वर्चस्व वादातून झाली होती। या प्रकरणामध्ये भोंदू खरातचा कुठलाही संबंध नाहीये। बाळू तुपेचे तत्कालीन संपादक सुरेश निकुंभ यांची माहिती। फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भोंदू खरातकडे काही लोकांनी पूजा घातली। जितेंद्र आव्हाडांचा स्फोटक दावा, तर खरातकडून पत्रकार बाळू तुपे यांची हत्या पहिली हत्या। जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप, खरातला 24 तास कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवा अन्यथा पुरावे नष्ट होतील। आव्हाडांची विधानसभेत माहिती। जादूटोण्यानं समस्या संपल्या असता तर सीमेवरती भोंदू पाठवले असते। लिंबू टाचण्यांनीच युद्ध जिंकता आलं असतं। खरातला ट्रम्प यांचा सुरक्षा सल्लागार म्हणून नेमलं असतं। भोंदूबाबावरती विश्वास ठेवणाऱ्यांना विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल सादर। अहवालामध्ये पार्थ पवारांचा उल्लेख नाही। शीतल तेजवानी, दिग्विजय पाटलांसह 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार। तपासामध्ये आणखी कोण दोषी आढळल्यास कारवाई केली जाणार। खारगे समितीचा तपासावरती महत्त्वपूर्ण शेरा। सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी कार्यालयात उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष। विधान परिषदेत नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी निर्णय राखून ठेवला होता। सर्व लढाई तुमच्या भरवशावरती लढतोय। माझा तुमच्यावरती विश्वास आहे। तुमचे खासदार फुटणार असं मला सांगतात। खासदारांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्या खासदारांवरती विश्वास व्यक्त। सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतींची 4 एप्रिलला निवड होणार। जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती। सभापती निवडीआधी 4 एप्रिलला विशेष सभा होणार। विषय समिती सभापती पदाच्या निवडणुका घेतल्या जाणार। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता। धर्मस्वातंत्र्य विधेयकासह एकूण 19 विधेयकांना विधानसभेत तर विधान परिषदेमध्ये 4 विधेयकांना मंजुरी। तर 22 जूनपासून पावसाळी अधिवेशन होणार असल्याची घोषणा। नागपुरातील HP कंपनीच्या सर्वात मोठ्या पेट्रोल पंपावरचं पेट्रोल संपलं। वाहनधारकांना मोठा मनस्ताप। नागपूर शहरातील जवळपास 30 ते 40% पेट्रोल पंप बंद। नागपूरमध्ये सलग 3ऱ्या दिवशीही पेट्रोल पंपावरती गर्दी कायम। पेट्रोल टंचाईच्या भीतीने लोकांची पंपावर गर्दी। तर नागपूरमध्ये पुरेसा पेट्रोल आणि डिझेल साठा असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती। गॅस तुटवड्यामुळे सोलापूरमध्ये ऑटो LPG गॅस पंप बंद। अनेक दिवसांपासून शहरातील ऑटो LPG गॅस पंप बंद असल्यानं वाहन चालकांचे हाल। जवळपास 10 दिवसांपासून LPG गॅस पंप बंद। ठाण्यातील माझीवाडा पेट्रोल पंपावरती रांग। पेट्रोल डिझेल अभावी अनेक कन्स्ट्रक्शन साईट बंद पडण्याच्या मार्गावरती। पंप चालकांना कंपनीकडून मर्यादित साठ्याचा पुरवठा। कोल्हापूरमध्ये 3ऱ्या दिवशीही वाहनधारकांच्या रांगा। गेले 2 दिवस पेट्रोल पंपांवरती झालेली गर्दी पाहता जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरती निर्बंध।
छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात असलेल्या एचपीच्या पेट्रोल पंपावरती नागरिकांची मोठी गर्दी. पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार असल्याच्या अफवेनंतर नागरिकांची रांग. क्रांती चौकात वाहतुकीला मोठा अडथळा. जालन्यामध्ये दुचाकीसाठी 200 तर चारचाकी वाहनांसाठी 2000 रुपयांचंच पेट्रोल दिलं जाणार. इंधन संपणार असल्याची अफवा पसरल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून आदेश जारी. पेट्रोल पंपावरती होणाऱ्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून निर्बंध. अमरावतीमध्ये रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपावरती नागरिकांची मोठी गर्दी. पेट्रोल संपणार अशी अफवा पसरल्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी. नंदुरबारमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा. मागणी करूनही तब्बल 15 दिवसांनीच टँकर मिळत असल्यानं पुरवठा विस्कळीत. वाहनांना मर्यादित प्रमाणातच यावेळेस इंधन देण्याचे नियम लागू. नाशिकमधील पेट्रोल पंपावरती पहाटेपासून अचानक गर्दी. मर्यादित पेट्रोल डिझेल मिळणार या अफवेनं नागरिकांची तुफान गर्दी. दरम्यान अनेक पंपांवरती पेट्रोलच संपलं, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती. मुंबईमध्ये गॅस मिळत नसल्यानं कामगार गावाच्या वाटेवरती. रेल्वेने मूळ गावाकडे जाण्यासाठी कामगारांची कुर्ला टर्मिनसवर मोठी गर्दी. मुंबई अहमदाबाद मार्गावरती फास्ट चार्जरची सुविधा. इलेक्ट्रिक वाहनानं प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार. टाटा पॉवरकडून पहिले 180 किलोवॅटचे अल्ट्रा फास्ट ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू. पुण्यातील हवेली उपअधीक्षक कार्यालयाअंतर्गत 46 कर्मचाऱ्यांची चौकशी होणार. जमीन मोजणीमध्ये गैरव्यवहार प्रकरणामध्ये याआधी उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांच्या निलंबनानंतर आता 28 कर्मचाऱ्यांची चौकशी होणार. हिंगोलीमध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. नाफेड केंद्र चालकांच्या गाड्या खाली करण्यासाठी हमालीच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप. व्हायरल व्हिडिओची TV9 मराठी पुष्टी करत नाही. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं निधन. वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्यासह महाराणी ताराराणी यांच्याबाबत जयसिंगराव पवार यांचं संशोधनपर लिखाण प्रसिद्ध. मार्च अखेर सुट्टीच्या दिवशीही करमाळा दुय्यम निबंधक कार्यालय सुरू राहणार. महसूल वाढीसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय. नागपूरमध्ये पाण्याचे 5 पट बिल रद्द करण्याचे आदेश. नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय समितीचे OCWला निर्देश. पाण्याचे 5 वर्ष जुने आणि नादुरुस्त मीटर तात्काळ बदलण्याचे देखील निर्देश. पंढरपूर शहर आणि परिसरात मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी. विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस. हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर द्राक्ष पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त. कल्याणमध्ये दिव्यांग मुलांच्या जीवाशी खेळ. भर उन्हामध्ये क्रीडा स्पर्धा. तर ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचं आयोजन. काही मुलांना चक्कर आल्याचा पालकांचा आरोप. शिर्डीतील साई मंदिरात 115वा श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडणार. आज उत्सवाचा मुख्य दिवस. धर्मध्वजाची निशाण मिरवणूक काढली जाणार. रामनवमी उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट. पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी. शेगावात रामनवमी उत्सवानिमित्त मोठी गर्दी. यावर्षी 132वा श्रीराम जन्मोत्सव सोहळा. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक शेगावात दाखल. शेकडो भजनी दिंड्या सुद्धा शेगावात पोहोचल्या. तिकडे नाशिकच्या पुरातन श्री काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्साह. रामनवमीच्या निमित्तानं काळाराम मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची आकर्षक सजावट. पुण्यातील तुळशी बागेतील राम मंदिरात आज रामनवमीचा उत्साह. मंदिराला आकर्षक अशा फुलांची सजावट. रामनवमीनिमित्त राम जन्माचा सोहळा साजरा केला जाणार. रामनवमीच्या निमित्तानं नागपूरमधील पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी. तब्बल 15,000 नारळानं मंदिराची सजावट. तर विशेष पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन. शहरातील ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिर आणि रामनगरातून आज भव्य शोभायात्रा निघणार. नागपूरमध्ये नागपूर शहरामध्ये 3,500हून अधिक पोलीस होमगार्डही तैनात. दहशतवाद विरोधी पथक. गुप्तचर यंत्रणांना सतर्कतेचा इशारा. परळीमध्ये शेकडो वर्ष पुरातन राम मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई. शहरातील गुराराम, काळाराम, सावळाराम या 3ही मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमेपर्यंत रामनवमीचा उत्साह. आष्टी तालुक्यातील श्रीरामाचे दादेगाव येथे श्रीराम जन्म उत्सवाला प्रारंभ. गावातून श्रीराम प्रभूंच्या पालखी मिरवणूक.
दर्शनासाठी रामभक्तांची मोठी गर्दी. दादेगाव येथील श्रीराम पंचायतन देवस्थानाला 350 वर्षांची परंपरा. पुण्यामध्ये आज श्रीराम नवमीनिमित्त वाहतुकीमध्ये काहीसे बदल. बाजीराव रस्ता आणि लष्कर भागातून मिरवणूक काढण्यात येणार असल्यानं दुपारी 4 नंतर वाहतूक बंद. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन.